नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप ट्रेंडिंग असणारी स्लीव्ह डिझाइन कशी तयार करायची हे बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव्ह दिसतीये आणि सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तर मी इथे फॅब्रिक घेतलेला आहे, मेन फॅब्रिक असं फोल्ड करून घेतलंय। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। इथे बंद बाजूकडून 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं। स्लीव्स तयार आहे माझी 9 इंचाची आणि त्याच्यामध्ये 1 इंचाचा बेल्ट येईल, म्हणजे 8 इंचाची स्लीव्स तयार होईल। आणि 1 इंच त्याचे शिलाई मार्जिन घेतले, म्हणजे 9 इंचच इथे घेतलेलं आहे उंची। इथे सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर जे 2 इंच आहे त्याच्या पुढे छातीचा चौथा भाग घेतलाय। 9 इंच म्हणजे 36 साइजसाठी ही स्लीव्ज मी कटिंग केलेली आहे। कॅप हाईट दिली 3 इंच, आतमध्ये 2 इंचवर मार्किंग केलं आणि इथे हे जे 2 इंच आहे ते सोडून देऊन पुढे स्लीव्हचा आकार देऊन घेतला। खाली दंडघेर घ्यायचा आहे, तर 2 इंच जे मार्किंग केलं एक्स्ट्राचं त्याच्या पुढे 6 इंच दंडघेर आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन हे ड्रॉ करून घेतला स्लीव्हचा आकार। जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आपण पप येण्यासाठी घेतलेला आहे, तिथे आपण छोटे छोटे प्लीट्स घालणार आहे त्यासाठी घेतलेला आहे। आता स्लीव्ह जशी आहे तशी कटिंग करून घेतली, जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणे। आता याचं स्टिचिंग बघूयात। तर इथे हे जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तिथे प्लीट्स येणार आहेत। इथे बंद बाजूकडे खालून 2 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि असं 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। हा जो पॉइंट आहे ते असे 2 जोडून घेतले क्रॉसमध्ये, थोडासा गोलाकार शेपमध्ये द्यायचा आहे आणि हे कटिंग करून घेतलं। जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे दोन्ही साईडला, तर तिथे छोटे छोटे प्लेट्स घालून घ्यायचे आहेत, जेवढ्या बसतील तेवढ्या 2 इंचामध्ये। तर माझ्या इथे 3-3 प्लेट्स बसलेले आहेत, तर मी इथे प्लेट्स घालून घेतलेले आहेत। आता याला खाली फोल्ड पट्टी लावायची आहे, तर फोल्ड पट्टी लावण्यासाठी मी इथे 2 कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पट्ट्या घेतल्या। त्याची लेंथ आहे आपला दंडघेरापेक्षा थोडी जास्त आणि त्याची विड्थ आहे 3 इंच। तर ती अशी फोल्ड केली सरळ बाजूनेच आणि त्याला वरच्या बाजूने शिलाई करून घेतली। अशा 2 पट्ट्या तयार करून घेतल्या। आता ह्या पट्ट्या अशा प्रकारे एकमेकांवर ठेवायच्या आहेत। तर बघू शकता इथे जी शिलाई केलेली बाजू आहे ती खालच्या बाजूने गेली पाहिजे आणि ही अशी ठेवायची आहे। याची सुद्धा शिलाई केलेली बाजू खालच्या बाजूने आली पाहिजे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता इथे मी स्टिच केलेलं आहे। तर हे अशा प्रकारे तयार होईल। आता जी स्लीव्ज आहे तयार केलेली त्याचं सेंटर आणि ह्या पट्टीचं सेंटर असं एकमेकांवर ठेवायचं आहे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे मी असं ठेवून घेतलं आणि हे अशा प्रकारे इथं स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे पहिलं एका बाजूचं स्टिच करून घेतलं आणि आता दुसऱ्या साईडचं सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे असं थोडंसं टर्न करायचं आहे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून। तर पाहू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव्ह डिझाइन तयार झालेली आहे। ही पट्टी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आतल्या साईडने, तर हा जी पट्टी आहे ती अशी दिसेल। आता वरच्या बाजूने सुद्धा याला प्लीट्स घालून घ्यायच्यात। तर जेवढा आपण 2-2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे प्लीट्ससाठी, तर तेवढ्या भागामध्ये प्लीट्स घालून घ्यायच्या। तर इथे मी मार्किंग करून घेतलं आणि ह्याच्या प्लीट्स घालून घेतलं। तर खूप सुंदर अशी स्लीव्ह डिझाइन तयार झाली अतिशय कमी वेळामध्ये। तर तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।